So hello to everyone. Today we will discuss about the class 10 chapter which is related to the my favorite subject, that is the physics, right? That is the effects of electric current. In the higher level you have to study the two topics which are related to the effects of the electric current there. So first we have to discuss about the electric current with its magnetic field, and then we have to understand how the heating is to be formed with the help of the electric current, right? So बहुत आसान है, खूप सिंपल है, राइट? अब इकडे लक्ष दे, थोडंसं आपल्या गावरानी लँग्वेजकडे जातो, समजून घ्यायला इझी जाते, राइट? तर मी काय घेतलं इथे, गोळा घेतला, गोळा. नाव दिस इज अ गोळा. गोळा म्हणजे बल्ब, शुद्ध. नाव दिस इज अ बल्ब विच इज डिस्कवर्ड बाय द एडिसन, राइट? ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फिलामेंट आहे. ते फिलामेंट कोणतं आहे? टंगस्टन आहे. जेव्हा त्या टंगस्टनमधून करंट जाते, तर टंगस्टन सपोर्ट करते काय करंटला? नाही, अपोज करते. अपोज केल्यामुळे काय जाते? त्या करंटची जी एनर्जी लॉस होते, तू पळ पळ पळ, लई जोरात पळ, तू एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? हीट. अब जेव्हा करंट फ्लो होते तेव्हा चार्जेस मोशन में आहेत, राइट? और उसको अपोज हो रहा है तो उसके मैकेनिकल एनर्जी में क्या हो रहा है? इम्पैक्ट हो रहा है. सो व्हेनेवर देयर इज इम्पैक्ट इन द मैकेनिकल एनर्जी, द मैकेनिकल वर्क इज कन्वर्टेड इनटू व्हाट? हीट एनर्जी. की काय घेतला आपण, जेव्हा गोळा घेतला बेटा, गोळ्यामधून जेव्हा करंट आपण फ्लो करायलो, ते करंट तुम्हाला माहिती आहे कशामध्ये कन्वर्ट व्हायला रे? हीट. पण हीट बघ ना, माचीस घे, आग लाव, काय होते? उजेड भी होते, सोबत गरमी भी होते. लाकडाला आग लाव, उजेड भी भेटते, गर्मी भी भेटते, राइट? म्हणजे हीट भी प्रोड्यूस होता है और हीट के साथ क्या डेवलप होता है? लाइट का स्पेक्ट्रम भी फॉर्म होता है, right? So whenever the electric current is passing through the bulb, that will convert it into form of the light and the heat. So what is the law of conservation of energy? Energy neither be created nor be destroyed, but it can be transferred from one form into another form. जी आपण लाईट घेतली होती ती काय डिस्ट्रॉय झाली का मध्ये जाऊन? नाही बेटा, ती कशामध्ये कन्वर्ट व्हायली? हीट प्लस कोणती रे? लाईट एनर्जी. डन. नंतर काय घेतलं आपण? करंट घेतला, करंट फ्लो व्हायला. आणि जेव्हा करंट फ्लो होते बेटा सराउंडिंग मध्ये, ते दोन फील्ड प्रोड्यूस करते. एक कोणती असते रे? इलेक्ट्रिक फील्ड. सोबत दुसरी कोणती फील्ड असते रे? मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपल्याला दोन इफेक्ट इथं लर्न करायचे आहेत, आणि विथ द डेप्थनेस, एक डेप्थ मध्ये घेऊन जातो तुम्हाला, जेणेकरून डाऊट तुमचे काहीच राहणार नाही. चला जास्त टाइम वेस्ट नको. नाउ मूव ऑन द टॉपिक. So first we have to discuss how the energy transfer to the electric circuit there, which is a very simple. बघ रे, मी काय घेतलं? एक सर्किट घेतलंय, त्यांनी पुस्तकातच दिले. मी कशाला घेऊ? पुस्तकात दिले. पुस्तकात, त्या पुस्तकामध्ये त्यांनी काय दिले? त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सर्किट घेतलंय. त्या सर्किटमध्ये त्यांनी बॅटरी घेतली. बॅटरी म्हणजेच काय? सेल्स आर कनेक्टेड इन द सिरीज. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेकंड सेल. So that combination is called as a series combination of the cell, and the series combination of the cell is nothing but called as a what? Battery, right? हे आपला 8वी 9वी फाउंडेशनचा स्टुडंट सांगते. किती सिंपल आहे बघ बरं. मी ते एक बॅटरी घेतली, ओके. त्या बॅटरीला किती टर्मिनल्स आहेत रे? 2 टर्मिनल्स आहेत. 2 टर्मिनल्स आहेत. कोणते रे बेटा? पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. इकडे कोणतं रे? निगेटिव्ह. अँड द करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे करंट फ्लो व्हायला बघ रे, इथून पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत असतील, आणि पॉझिटिव्ह चार्जचं मोशन ज्या डायरेक्शनला असतं त्या डायरेक्शनला आपण काय सांगतो? करंट सांगतो. म्हणून त्याला आपण कोणता करंट म्हणलो? कन्व्हेन्शनल करंट. बघ रे, जसं मी तर की प्रेस केली, हे सेल गुणाना बसला नाही, हे बॅटरी गुणाना बसली नाही. याने काय केलं रे बेटा? देयर इज अ करंट इज फ्लोईंग नाव, फ्लोईंग नाव, फ्लोईंग नाव. पण जसा करंट ए वर गेला, आता करंटला जायचं ए पासून बी कडे, गुणान जाईल का ते? नाही ना. मध्ये काय कनेक्ट केलं आहे आपण? रेजिस्टन्स. जसं लाइफमध्ये नाही का, आप सीधा रास्ते से जाओगे तो मज़ा नहीं है. लाइफ में अड़चने आएंगी, लाइफ में अप्स एंड डाउन्स आएंगे. आप में ताकत कितना है, आप में वर्क कैपेबिलिटी कितना है, अगर ये आपको बेयरिंग कैपेसिटी हो गया तो ज़िंदगी जीत लिया आपने. अगर आपके पास बेयरिंग कैपेसिटी नहीं है, अब्बा मी काय करूँ, मी एवढं मोठं संकट आलं, मी काय करू? अर्धी भाकर खाय, पण स्वाभिमानानं खाय. आधी भाकर खा, स्वाभिमानानं खा. उपाशी राय, 4 दिवस उपाशी राय, तुझं कोण पोट पाहिले? येऊन कोण नाही पाहिले. ये लुक डजंट मैटर. ऑलवेज मैं बोलता हूं कि मैं कैसा दिखता हूं, आई डोंट केयर.
मैं कैसा सोचता हूँ आई डोंट केयर, बट अगर यहाँ का नॉलेज अगर वहाँ पे ट्रांसफर हो रहा है, सो दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट थिंग देयर। सो केयरफुली अंडरस्टैंड करो क्या किया मैंने, कि जैसे ही बैटरी ले और की प्रेस किया, ये बैटरी चुपचाप नहीं बैठी, इसने करंट फ्लो किया, करंट फ्लोते हुए ए पे जा रहा है। जर वाटलंच तर पुस्तकाच्या लँग्वेजमध्ये शिकू का, इट कन्सिस्ट ऑफ द वन सर्किट विच कंटेन्स द बैटरी, अँड बैटरी हैज हाउ मेनी टर्मिनल्स देयर, 2 टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. नाउ दिस सर्किट कन्सिस्ट ऑफ द रेजिस्टन्स व्हाईल कनेक्टेड बिटवीन द 2 पॉईंट्स देयर ए अँड बी. कसं व्हायला बोर व्हायला ना बे, तर मला सांग, रेजिस्टन्स घेतलंय 2 पॉईंटच्या मध्ये केले, कनेक्ट केलंय, कोणतं रे ते ए अँड बी. नंतर आपण काय घेतलं, ॲमीटर घेतलंय जे की करंट मेजर करते, वोल्टमीटर घेतलंय जे की 2 पॉईंटमधलं काय क्रिएट करते, पोटेन्शियल डिफरन्स सोबत ते मेजरमेंट करते. लक्ष दे बेटा, ए पासून कुठे जाणार आहे आता करंट, बी कडे जाणार आहे. म्हणजे ए पासून बी कडे जात असताना करंट चार्जेसला जावं लागेल, आणि रेजिस्टन्स अपोज करते. काय करते, अपोज. आता मी चार्ज आहे, फॉर एक्झाम्पल इफ आय एम पॉझिटिव्ह चार्ज देअर, इफ आय वॉन्ट टू फ्लो लाइक दिस, so there are the number of interruption there, okay, तो मैं जा नहीं सकता हूँ ना, I have to fight with them. If I am a hero, you know, villains are coming, so resistance is a villain and the current means what, we are taking the charges from the battery, they are the heroes for us, right? So they have to fight with them, or if I am doing fight to them, so definitely what happening there, तिथं काय व्हायला बे, वर्क व्हायला, वर्क. आणि जिथं वर्क होते ना बेटा, थकून जाते माणूस, म्हणजेच काय लॉस होती रे, एनर्जी लॉस होते. तो क्या कर रहे हैं हम, सेल की जो एनर्जी है ये रेजिस्टेंस में जाके दे रहे हैं. दैट इज द ट्रांसफर ऑफ एनर्जी ऑफ द बैटरी टू द रेजिस्टेंस इन द सर्किट, सो दैट इज कॉल्ड एज एनर्जी ट्रांसफर. एंड दैट एनर्जी ट्रांसफर इफ यू डू द वर्क, तू बघ ना 10 किलोमीटर पळ तू, घाम चिंब होऊन जाशील तू. म्हणजे जेव्हा एखादं मेकॅनिकल वर्क होते बेटा, जब भी आप मैकेनिकल वर्क करते हो, दैट विल कन्वर्ट इनटू फॉर्म ऑफ व्हाट, हीट एनर्जी. तो जैसे ही ये चार्जेस मोशन फॉर्म कर रहे हैं रेजिस्टेंस में, वो चार्जेस फाइट कर रहे हैं, वर्क कर रहे हैं, और दैट विल कन्वर्ट इनटू फॉर्म ऑफ व्हाट, हीट एनर्जी. आर अंडरस्टैंडिंग? सो दैट विल कन्वर्ट इनटू द व्हाट, हीट. So in this article we have to understand how the Joule's law of heating work, which is a very simple, very easy. Okay, so without wasting our time, just move on the topic. अब मैं जो बुक में के डेरिवेशन उन्होंने दिया उसके बारे में हम जानेंगे, उसके बारे में इक्वेशन कैसे बनते हैं, उनके सिनारियोस कैसे बनते हैं, और उन इक्वेशन को कैसा हमको डील करना है, अंडरस्टैंड करना है, दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट. सो ये आपको पूरा समझ में आ गया इलेक्ट्रिक सर्किट. नाउ यू कैन मेक ओन स्टेटमेंट्स. ओके, सो नाउ टेल मी व्हाट इज द जनरल फॉर्मूला ऑफ द पावर which is generated in the circuit, that is the amount of work done with respect to what, time. So we'll get the formula of the power, that is the general formula जे की 8वी 9वी मध्ये शिकले, that is the work divided by what, time. पण मी सांगितलं होतं जिथं वर्क होते तिथं काय लॉस होती, एनर्जी. म्हणजे पॉवरचा एक आपल्याला फॉर्म्युला इथं भेटला बेटा, ते फॉर्म्युला काय आहे, दॅट इज अ वर्क. वर्क म्हणजेच काय रे, एनर्जी डिवाइडेड बाय व्हॉट, टाइम. सो आय विल टेक दिस इज द इक्वेशन नंबर 1 फॉर मी. राईट, समजलं कसं आला ते फॉर्म्युला. पण आत्ताच नाही आहे, आता सगळा घोळ चालू होते. कसा कसा, इसलिए सब्जेक्ट का टीचर ही होता है. अरे गहरे नत्तू गहरे से पढ़ोगे तो कैसा होगा, हार्ड होगा. That is quite very hard. Why I am just focusing on the subject teacher there, because we are spend all the things in the physics, so that's why the creativity will develops. So now what is happening here, so we'll take the concept of the EMF here, we'll use the concept of potential difference, or you can say the concept of what, EMF. बघ रे बेटा, मी काय करतो, एक सर्किट घेतो, त्या सर्किटमध्ये आय विल टेक द रेजिस्टन्स हियर. कभी कभी मैं 12 के रिलेटेड, उससे रिलेटेड ही मैं सिखा देता हूँ, तो फ्लो में. राईट, तर मी काय घेतला, एक सेल घेतला. सेलला 2 टर्मिनल असतात बेटा, एक आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, इकडे कोणता आहे, निगेटिव्ह. आता या पॉझिटिव्हमधून नाही का पॉझिटिव्ह चार्ज निघला. नाव हे आपला जे आहे ना, राईट, हे पॉझिटिव्ह चार्ज निघला गेला. पण हे रेजिस्टन्स मला सांग, या रेजिस्टन्समध्ये गेल्यानंतर हा जो आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्ह चार्जची जास्तीत जास्त काय लॉस होणार आहे, एनर्जी. म्हणजे मला सांग, इथलचं पोटेन्शियल काय असलं पाहिजे, मॅक्झिमम
आणि इथलचं पोटेन्शियल काय असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे, तरच करंट नाही का असा फ्लो होईल. दॅट इज द डायरेक्शन ऑफ व्हॉट, कन्व्हेन्शनल करंट. सो विल यूज द कन्सेप्ट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट काय आहे? So whenever the potential difference is applied across the circuit, remember, तर दोन पॉईंटच्या मध्ये काय कनेक्ट केलं आपण, रेजिस्टन्स, म्हणजे त्या दोन पॉईंटच्या मध्ये काय क्रिएट झालं रे, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. म्हणजे दोन पॉईंट घेऊ आपण, VAB इज इक्वल टू, यानं नाही का 500 चार्ज सोडले, 500 चार्ज आपल्याला माहिती का किती आहेत, तर डायरेक्ट नंबर घेता येईल का, 500 राहू शकतात, 1000 राहू शकतात, 10,000 राहू शकतात, कोणाला माहीत. तर लक्षात ठेवायचं, या चार्ज वर्क काय झालेलं आहे बेटा, वर्क म्हणजे त्यांची काय लॉस झालेली आहे तिथं, एनर्जी लॉस झालेली आहे विथ रिस्पेक्ट टू चार्ज. तर महत्त्वाचं आहे, दॅट इज अ वर्क डन ऑन दी चार्ज, राईट. तर पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज आय विल टेक द VAB. सो याला मोडून टाकतो, चांगलं लिहितो रे, चांगलं दिसलं पाहिजे. सो VAB इज इक्वल टू वॉट, वर्क डन. आपल्याला माहीत नाही ना 100, 200, 300 म्हणून आपण चार्ज किती घेऊ, Q घेऊ. मग मला सांग, इथून एक फॉर्म्युला आपल्याला भेटला, दॅट इज अ वर्क ऑर यू कॅन से द एनर्जी इज इक्वल टू दॅट इज अ VAB इंटू वॉट, Q. आता जो आपल्याला इथं फॉर्म्युला भेटला वर्कचा, याच फॉर्म्युल्याची व्हॅल्यू बघा, याच फॉर्म्युल्याची व्हॅल्यू आपण उडत 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 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू शकतो. अंडरस्टँडिंग, वी कॅन पुट द व्हॅल्यू. सो व्हॉट विल गेट द वन फॉर्म ऑफ द पॉवर, अँड दॅट पॉवर, कोणती पॉवर येईल मला सांग बरं, दॅट इज अ पॉवर इज इक्वल टू वॉट, दॅट इज अ VAB इंटू वॉट, Q होल टर्म डिवाइडेड बाय वॉट, टाइम. सो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द करंट, यू नो. सो थोडंसं मी याला अगला वे काम करतो, टाइम को बोलता हूँ थोड़ा उधर जा. सो आई विल टेक द VAB Q by what, T, the amount of charge flowing with respect to what, time. So that represents the value of what, that represents the amount of current which is flowing through the circuit. So what is the definition of the electric current? The rate of flow of charge. Rate means what, we have to calculate with respect to time there, right, derivative, right. So what happening there, there is a rate of flow of charge. A से B को जाने के लिए क्या लगेगा, टाइम. जितना ज़्यादा चार्ज होगा उतना ही ज़्यादा क्या होगा, करंट होगा. आर अंडरस्टँडिंग. तो केअरफुली ऑब्झर्व कर. अजून एक फॉर्म्युला भेटला आपल्याला, पॉवर इज इक्वल टू वॉट, दॅट इज अ VAB इंटू वॉट, I. गुड. सो आई विल टेक, दिस इज इक्वेशन नंबर 2. तो मेरे लिए इक्वेशन में 2 बनाता हूँ. क्या गिर रहा है, सॉरी फॉर दैट, वो चलते रहता है एक्सीडेंट. तो यहाँ पे हो रहा क्या, एक फॉर्मूला मेरे को मिल गया. अब क्या करना है, अब देखो ओहम्स लॉ यूज करेंगे. ओहम्स लॉ क्या है, व्हेनेवर द पोटेंशियल डिफरेंस इज अप्लाइड अक्रॉस द सर्किट विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट एंड द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरेंस. प्रोपोर्शनलिटी साइन रिमूव कर दो, वी हैव टू टेक व्हाट, कांस्टेंट, एंड R इज अ कांस्टेंट कॉल्ड एज रेजिस्टेंस. सो यही फॉर्मूला से हमारे लिए गेम चेंज होगा. कैसा, सो मैं क्या करता हूँ, I की वैल्यू निकाल लेता हूँ. ये मल्टीप्लिकेशन का R इधर जाके किस में जाएगा, डिवीजन में. तो मुझे बताएंगे क्या आएगा, वी गेट द वन फार्मूला दैट इज अ VAB डिवाइडेड बाय व्हाट, R. अब जो फार्मूला मेरे को यहाँ पे मिला है, ये फार्मूला, सो कैन आई पुट दिस वैल्यू, स्क्रीनशॉट निकाल लेना, बहुत ज़रूरी है, वरना समझ में नहीं आएंगे, रट्टा मारोगे ज़िंदगी भर आप. ठीक है. तो पावर का फिर से एक फॉर्मूला मिल जाता है, दैट इज अ पावर इज इक्वल टू, अब I की जगह पे VAB रखा, तो VAB इंटू VAB कितना आता, दैट इज अ VAB का क्या आएगा, स्क्वायर होल टर्म डिवाइडेड बाय व्हाट, R. अंडरस्टैंडिंग, इंटू व्हाट, देखो ना, इंटू कुछ इतना ही बचा ना, क्या लिखने का है. सो आई विल टेक, दिस इज द इक्वेशन नंबर व्हाट, 2 तो हो गए, तो अपने लिए दैट विल बी द इक्वेशन नंबर 3. इसको कलर थोड़ा अलग दे देता हूँ, ठीक है, समझ में आएगा. सो ये ना को थोड़ा हाईलाइटेड दे देंगे, हाईलाइटेड, हाँ राइट, यही सही है, राइट. फॉर्मूले कैसे बनते हैं देखो, पूरा सर्किट से ही बना रहे हैं, राइट. चला नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला भेटला पॉवरचा, बट व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ द पॉवर, याला थोडं रिअरेंज करू.
म्हणजे वर्क करतो म्हणजेच काय लॉस होती रे, एनर्जी. अँड दॅट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू व्हाट, कोणती एनर्जी, हीट एनर्जी. तो ये डिवीजन का टाइम इधर जाके किस में जाएगा, मल्टीप्लिकेशन. सो पावर इनटू व्हाट क्या मिलता है, टाइम. So we'll take the value of the power that we are derived from the equation third. तो equation third की वैल्यू यहाँ पे लिख देंगे. So I will take the value of the third into that equation. तो ये थर्ड की वैल्यू, जो ये वैल्यू हमने निकाला, देखो उड़ते उड़ते हुए हम कहाँ पे डालेंगे, यहाँ पे डालेंगे, राइट. तो क्या आएगा, that is energy that will convert into form of what, which energy, heat energy. तो फॉर्मूला क्या बना, that is v square AB divided by what, R into what, T as it is, right. बट हमने किधर तो भी ओम्स लॉ यूज किया है. ये देखो V इज इक्वल टू आई आर. सो यही वैल्यू फिर से आई आर की वैल्यू यहाँ पे मैं पुटअप कर सकता हूँ, राइट. सो व्हाट विल गेट द इक्वेशन देन, दैट इज द अमाउंट ऑफ हीट इज इक्वल टू, दैट इज आई इंटू आर का क्या आएगा, होल स्क्वायर इंटू टी डिवाइडेड बाय व्हाट, आर. तो मुझे बताएंगे क्या आएगा, आई स्क्वायर आर स्क्वायर टी डिवाइडेड बाय व्हाट, आर. एक आर गेट कैंसल, तो क्या बचा, दैट इज एक आर आई स्क्वायर टी एज इट इज. तो क्या बचा, दैट इज आर स्क्वायर आर टी. सो दैट इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ व्हाट, Joule's law of heating. Then all the kind of the energy is transferred from the cell into the circuit is converted into form of what, heat energy. काय अवघड आहे का बेटा, पुन्हा एकदा समजून सांगतो, किती सिंपल आहे बघ. प्रत्येक गोष्ट रट्टा मारून होणार नाही, नुसतं रट्टा मारून घेण्यानं मार्क्स भेटतील. पण लक्षात घे, जर समोर जायचं असेल तर सर्वात महत्त्वाची आहे जिद्द आणि ओरिजिनल नॉलेज. विदाउट ओरिजिनल नॉलेज यू कांट अचीव एनीथिंग इन द लाइफ, राइट. तो दॅट इज द एनर्जी ट्रान्सफर इन द इलेक्ट्रिक सर्किट. सिंपल आहे. ज्या स्टुडंटला वाटते की आपण करावं, अभ्यास करावं, त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि इक्वेशन अंडरस्टँड करून घ्या. काहीच अवघड नाही आहे. चला नेक्स्ट टॉपिककडे जातो.